नमस्कार सर्व सेविकाताईंनो, मदतनीसताईंनो. बघा, आज 10 जुलै 2026 आहे, वार शुक्रवार. आज आपण अंगणवाडीमध्ये ECC डे साजरा केला. परंतु ECC डे साजरा करून फक्त फायदा नाही तर ताईंनो, ECC डे ची माहिती म्हणजे ECC डेचा एक फॉर्म भरायचा असतो. त्याचे फॉर्म कशा पद्धतीने भरायचे, त्याची लिंक कोणती असणार, मी लिंक सुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. त्यामुळे सर्व ताईंना विनंती आहे, जर तुम्ही ECC डेचा जर फॉर्म भरला नसेल तर लगेचच तुम्ही या लिंक वरती जाऊन तुमचा फॉर्म भरा. तर लिंक कशा पद्धतीने भरायची याची सर्व डिटेल्स मध्ये माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि असेच अंगणवाडीची आणि पोषण ट्रॅकरची अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. तर बघा ताईंनो, ECC दिवस विशेष माहिती अगोदरच आपल्याजवळ आलेला आहे. अंगणवाडी सेविका यांना कळवण्यात येत आहे की आरंभिक बालसंगोपन आणि बालशिक्षण दिवस शुक्रवार दिनांक 10 जुलै 2026 रोजी ECC डे साजरा करून आपल्या अंगणवाडी केंद्रामध्ये ECC डे निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाविषयी माहिती कृपया खालील दिलेल्या लिंकद्वारे सादर करण्यात यावी. आणि फॉर्म भरण्याची लिंक देण्यात आलेली आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना, नवी मुंबई, महाराष्ट्र राज्य व रॉकेट लर्निंग महाराष्ट्र यांच्याकडून ही लिंक आलेली आहे. बघा, दिलेल्या लिंक वरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर अगदी काही वेळातच ती जी लिंक आहे ती लिंक ओपन होत आहे. बघा ताईंनो, लिंक ओपन होत आहे. लिंक तुमच्या समोर आहे. बघा, या पद्धतीने लिंक ओपन होत आहे. इथं बघा, सर्वात वरच्या बाजूला इथं काय लिहायचं, इथं आपल्या अंगणवाडी सेविकेचं नाव लिहायचंय. तुमचे नाव इथं पूर्ण लिहा मी म्हटलेलं आहे. इथं अंगणवाडी ताईचं हे नाव पूर्णपणे लिहायचं आहे. मग ते तुम्ही इंग्लिश मध्ये लिहू शकताय किंवा मराठीमध्ये देखील लिहू शकताय. त्याच्यानंतर 2 नंबरचा ऑप्शन बघा काय आहे, कृपया तुमचा 10 अंकी व्हॉट्सअप नंबर लिहा. तर ताईंनो, इथं आपला 10 अंकी व्हॉट्सअप नंबर जो कोणता असेल तो लिहून टाकायचा. त्याच्यानंतर बघा ताईंनो, इथं आपला अंगणवाडीचा कोड जो आपला 27526, जो काय आपला 11 अंकी जो अंगणवाडीचा कोड आहे तो भरून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा, ECC डे ला हजेरी म्हणजे किती वडिलांनी ECC डे ला हजेरी लावली हे देखील इथं नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, किती मातांनी ECC डेच्या कार्यक्रमाला हजेरी लावली हे देखील इथं नमूद करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, ECC दिनाच्या सोहळ्याचे फोटो अपलोड करा. तर इथं बघा, इथं जो आपल्याला 10 MB लिहिलेला आहे याच्यावरती फक्त क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपली जी काय पूर्ण फाईल आहे ती फाईल पूर्णपणे आपली ओपन होत आहे. इथं आपल्याला काय अपलोड करायचे तर ECC डेचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाची फाईल आपण सिलेक्ट करून घ्यायची आणि ती कार्यक्रमाची फाईल इथं आपण अपलोड करायची. बघा, फाईल तुम्हाला व्यवस्थित दिसत आहे. त्याच्यानंतर बघा, खालच्या बाजूला त्यांनी इथं काय म्हटलेलं आहे ते जाणून घ्या. बघा, कृपया 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांची यादी या स्वरूपात जोडायची आहे. बघा ताईंनो, जे आपल्या आज आपण जो ECC डे कार्यक्रम घेतला तो 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांसाठी घेतला. तर आता इथं काय करायचं, आपण बालकाचे नाव बघा सेम दिले या पद्धतीने जे आपले ECC डे जर रजिस्टर असते ना त्याच्यामध्ये या पद्धतीने कॉलम आहे आणि त्याच्यामध्ये सर्व सविस्तर माहिती भरायची, बालकांची नावे लिहायची, लिंग लिहायची, त्यांची जन्मतारीख आणि मोबाईल क्रमांक हे सर्व डिटेल्स मध्ये लिहायचे आणि याची देखील फाईल अपलोड करायची. बघा, इथं खाली तुम्हाला जिथे बघा 10 MB लिहिलेलं आहे याच्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर त्यांना आपल्या पूर्ण जी आपली गॅलरी आहे ती गॅलरी ओपन होणार आहे. आता आपल्याला त्यांनी कोणती माहिती मागवली तर बघा, हीच माहिती त्यांनी आपल्याला मागितलेली आहे. बालकाचे नाव, त्यांची जन्मतारीख आणि मोबाईल नंबर. बघा त्यांनी ECC डेचे रजिस्टर तुम्हाला दिसत आहे. या पद्धतीने ECC डेच्या रजिस्टरवरती माहिती भरून घ्यायची, दिनांक टाकायची आणि अशा पद्धतीने फोटो अपलोड करायचा. त्याच्यानंतर डायरेक्ट बघा सबमिट या बटनावरती क्लिक करून सोडून द्यायचं. जर तुमची माहिती कोणती अपूर्ण राहिली असेल तर ती देखील माहिती तुम्ही चेक करून घेऊ शकताय. तर बघा, सर्व माहिती भरलेली आहे. आता सबमिट या बटनावरती क्लिक करायचं. तर बघा ताईंनो, आपली जी माहिती आहे ती सक्सेसफुली भरली गेली आहे. बघा, ECC दिवस नोंदणी फॉर्म 1 वॉज सक्सेसफुली सबमिटेड असा मेसेज आलेला आहे. ओके या बटनावरती क्लिक करून घ्यायचं. बघा, या पद्धतीने आपली माहिती ही भरली गेलेली आहे. याच पद्धतीने सर्व सेविकाताईंनी, मदतनीसताईंनी प्रत्येक अंगणवाडीची एकच माहिती भरायची आहे. त्यामुळे सेविकाताईंनी जर माहिती भरली असेल तर मदतनीसताईंना तुम्हाला भरायची गरज नाहीये. याच पद्धतीने सर्वांनी माहिती ही भरून घ्या. अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ आणि ही माहिती आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविकाताईंना, मदतनीसताईंना शेअर करा आणि असेच अंगणवाडीचे आणि पोषण ट्रॅकरचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.